रविवारचा दिवस म्हटलं की पूर्ण दिवस किचनमध्ये गेलाच म्हणून समजा. आणि त्यात असं इडली सांबार जर काही बनवलं तर मग तर पूर्ण दिवसच त्या किचनमध्ये जातो. आमच्याकडे तरी असं होतं, इडली ज्या वेळेस बनवतो ना तर मुलं सकाळी अगदी आवडीने खातात, पण मग दुपारी त्यांना अजून वेगळं काहीतरी पाहिजे असतं. दुपारी पण इडली खायची म्हटलं तर कंटाळा येतो. तर मला इडली ज्या दिवशी करते ना त्या दिवशी फक्त इडलीवर भागतच नाही बरं का, मला अजून भाजीपोळीसुद्धा बनवावी लागते. म्हणून मला ही खूप झंझट वाटते ही इडली बनवायची. पण असो, मुलांसाठी एवढं तर आपण करतोच. एक साईडला इडली उकडायला ठेवली आणि एक साईडने लगेचच म्हटलं सांबारला फोडणी पण देऊन घ्यावी. तर मी सांबार अशा पद्धतीने बनवते की कुकरला ज्यावेळेस डाळ लावते ना तर त्याच वेळेस त्यामध्ये बटाटा, टोमॅटो, कांदा मोठ्या मोठ्या स्लाईसमध्ये आणि आपल्याकडे ज्या भाज्या आहेत म्हणजे आपण सांबारमध्ये जे यूज करतो जसं की शेवग्याच्या शेंगा, भोपळा जे असेल ते, आणि जर नसेलच काही तर मग मी बटाटा आणि टोमॅटो आवर्जून टाकत असते, ते आपल्या घरामध्ये असतंच. चला आता इडल्या पण छान अशा वाफळून झालेल्या आहेत आणि मस्त गरमागरम इडल्या आता काढून घेते. आणि गरम गरम जर या काढायला गेलं ना तर थोड्याशा चिटकल्यासारख्या होतात बरं का, आणि थंड झाल्यानंतर काढले की व्यवस्थित निघतात. पण आता घाई गडबड कशी असते, आबाईला जास्तच भूक लागलेली होती त्यामुळे मग त्याला गरम गरमच काढून दिल्या. आणि आता मस्त असं सांबार पण रेडी झालेलं आहे आणि शरीरची मध्ये मध्ये लुडबुड चालूच आहे. तर मैत्रिणींनो, मला आज कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा की तुमच्याकडे पण इडली बनवल्यानंतर भाजीपोळी बनवतात का, जसं माझ्याकडे बनवते. तर नक्की मला कमेंट करा. आणि सगळ्या मैत्रिणींचं रविवारचं रुटीन हे असंच असतं, हेक्टिक दिवसभर किचनमध्ये, आणि मुलं घरी असतात त्यामुळे मग तर काय बघायचं कामच नाही. आणि त्यानंतर मी सुद्धा गरम गरम नाश्ता करून घेतला आणि इडली खरंच छान झाली होती. आज चटणी वगैरे मी काही बनवली नाही. आणि शरीव मॅडम इथं बघू शकता, तिच्या जेवणापेक्षा तिचं ताटच मोठं असतं. चला बाय.